माझ्या लक्षात होतं तुझी उधारी द्यायची राहिली असते म्हणून. अगं मी तुला तिकडे शोधत बसलो आणि तू माझी उधारी वसूल करायला थेट माझ्याच घरी आलीस की ग. अबीर, तू हिला ओळखतोस? हो की गाई? अच्छा, ही तीच मुलगी आहे ना जिच्याबद्दल तू मला सांगत होतास? ही तीच पैज लावणारी मुलगी असते बघ. हे बघ, मी आता आयसे मानले. आता तुझी उधारी पूर्ण होत असते बघ. चल आता आपण खाऊन घेऊया. चल आज जाऊन खा. हो हो, आता जाऊन खात असतो. जर तिथं बसून खाल्लं तर या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत असतं ना. मग हे गाणार कसे? डॅम्बेस मुलगा आहे. चला आपण सुरुवात करूया. मी काय म्हणतो, तू इथं कशी आलीस ग? तू तर मगाशी पुण्याला जाणार होतीस ना. अरे काय सांगू तुला, ते गुंडा आमच्या माग लागली होती. सुशीला काकूने मी जोरात पळत सुटलो. वाटेत आमचा हात सुटला म्हणून ती मला म्हणाली पळ. म्हणून मी जोरात पळत पळत डायरेक्ट तुमच्या घरातच आली आणि लपून बसले. काय सांगतेस? तुझ्या मागे गुंड लागले होते? अगं हे तर तुझ्या बाबांना पण माहित नसतं की ग. तुला कसं माहित? माझ्या बाबांना नाही माहिती. अगं बुद्धू, तुझा बाबा ना मला भेटला होता तिकडे रस्त्यावरती. त्याला रतनची माहिती असणारा माणूस पाहिजे होता बघ. मग आमच्या अम्माजी नाही का, त्या रतनला खूप म्हणजे खूप वर्षापासून ओळखत असते की ग. म्हणून मी अम्माजीचं आणि तुझ्या बाबांचं बोलणं करून द्यायला तुझ्या बाबांच्या फोनवरून माझ्या आईला फोन लावत असतो की ग. अरे तू माझ्या बाबा सोबत होता. मी काकूच्या फोनवरून बाबाला फोन लावत होती, तेव्हा फोन बिझी येत होता. अरे देवा, म्हणजे आपण दोघं एकमेकांनाच फोन लावत असतो की ग. म्हणून तर फोन बिझी येत असतो की ग. काय डोकं आहे का खोकं आहे आपलं? हे काय, घराला कुलूप? सुशीला वहिनींनी तर ह्याच घराचा पत्ता दिला होता. मग ह्या दोघी अशा अचानक कुठे गेल्या? ओवीला भूक लागली असेल म्हणून त्या हॉटेलमध्ये तर गेल्या नसतील ना.